तर मंडळी, कधी-कधी आपण पावभाजी बनवतो, मिसळपाव बनवतो किंवा मग ब्रेड आणतो, ते आपले शिल्लक राहतात. तर त्याचं काय करावं कळत नाही. तर इथे मी पाव घेतले आहे, ते छान मधातून कट करून तव्यावरती दोघं बाजूंनी तेल, तूप काही न घालता मस्त असे खरपूस कमी गॅसवर छान भाजून घेतले आणि असे छोटे-छोटे तुकडे करून घेतले. नंतर कढाईमध्ये 2 चम्मच तेल घेतलं, जिरं, मोहरी, पांढरे तीळ टाकून घेतले. बारीक कापलेला कांदा छान गुलाबी रंगावर परतवून घेतला. नंतर अगदी थोडीशी शिमला मिरची आणि टोमॅटो टाकून घेतलं, छान परतवून घेतले. त्यानंतर त्यामध्ये 1 चम्मच लाल चटणी, थोडीशी हळद आणि मॅगी मसाला घातला, चवीनुसार मीठ घातलं. 1-2 मिनटं मसाले छान परतवून घेतले. नंतर कॉर्नफ्लॉवरची स्लरी केली, अगदी 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर आणि पाणी टाकून घेतलं. त्यानंतर कोथिंबीर टाकली, साखर घातली. तुम्ही हवं तर टोमॅटो केचपही घालू शकता. छान मिक्स करून जे रोस्ट करून घेतलेले पाव होते ते टाकून छान मिक्स करून घेतले. सर्व मसाला त्या पावांना लागला पाहिजे आणि मस्त तयार झाला असा मसाला पाव किंवा पाव उपमा. तर याच प्रकारे तुम्ही ब्रेडचाही करू शकता. अहो लगेच चाललात कुठे, जाता जाता पहिले चॅनलला